गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला तर मग आज श्रीमद भागवत कथेचा तिसरा दिवस आहे. मी तुम्हाला भागवत कथा ऐकू घालणार आहे व बघायला सुद्धा देणार आहे. तरी सर्वांनी सरस्वतीज ब्लॉगला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला मग सुरू करूया. भक्ती करा काय अडचण आहे, परमार्थ करायला काय अडचण आहे, अडचण काही नाही. बरं काय त्याला सायन्स लागत नाही, थोडा वेळ द्या, चालतंय. मनुष्य जीवनामध्ये एकमेव सुखाचं साधनच आहे ती कृष्ण कथा. आणि या कथेमध्ये साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधनाची गरज आहे. आणि म्हणून सूत बाबांना शौनकांनी प्रश्न विचारला, बाबा मानवाच्या परमकल्याणाचा मार्ग कोणता, परमकल्याण कशाने होईल? जे काही 6 प्रश्न विचारले की नाही. कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी, कन्हैया ही माझी भावना, रामार गो नंदना नंदना. बसल्या बसल्या केवळ रामाचं भजन करते. आज राम येईल, उद्या राम येतील. बर केवळ बसून भजन नाही करत, अहो तयारी करते ती. आपल्या घरी पाहुणे येत असतील, किती लगबग असते आपली. पाहुणे येऊ लागले, पाहुणे येणार आहेत, किती धावपळ करतो आपण. आणि त्यातल्या त्यात तो पाहुणा म्हणजे जावई असावा, मग तर विचारूच नका. जावई येणार आहे, अरे बाबा. मग ते काय घरात सगळं घर बाई डोक्यावर घेईल. जावई येऊ लागला, जावई येणार आहे, वाजला जावई येणार आहे. हो, अगोदरच आमच्याकडे मन आहे बघा, नाकाचा मोती ठेवी घाण आणि राखी जावयाचा मान. काही कमी पडू नये जावयाला, एवढी बारीक काळजी आम्ही घेतो. पाहुणा एखादा घरी येतोय तर आम्ही एवढी लगबग करतो. मग शबरी कुठं शांत आहे, शबरी सुद्धा तयारी करते. काय तयारी केली त्यांनी? जब मेरे राम जी का अब न होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का अब न होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, प्रेम सुख देगी, 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 प्रेम सुख देगी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधी सजन पीरा. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
परम भक्तीने नाना परीने गायले जारी चरिता आरती करू तुझ भगवंता वेद करूचे मधुर कळ सारूर सेवे सोवळ आत्माराम होई सकळ सेवुनी जाय जनजुगळ पहाकरमणी आली अवनी ती अधहरणी भवजलतरणी ती बनिता आरती करू तुझ भगवंता व्यासाची वाणी साधक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेवित भाविक भद्रा उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता रमते तनु मानस द्वादश सोमारी योग निर्मल वाक्य देवरिता विहरे हरि हो सचिचित लोक सुखमयी संतति जपुले सेवुनि रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदविना गुणासाचा प्राणची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा धनुर्धारा सुयप्रभेदा द्वादश गणिता रवी अंतरीचा तमारका आरती करू तुझ भगवंता ब्रह्मवे हा श्रीकृष्ण अवन्य होता या शरणा पिता पदाति चिरये शांति नाथ हे वरदी तुष्पदी ठेवो मागा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता पूर्वगौरं ब्रह्मावतारं संसारसारं भुजगेन्द्रं सदा वसन्तमृते अरविन्दे भवन्महानि सन्तं राजीवसाङ्गलवन्देन चरणोळानकारिणं भद्रे परिमीयलिङ्गनानन्दे पूर्णं भागेवाणि त्वमेव माता पिता त्वमेव वन्दतः त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं त्वं देव रायेण वाचा वंशिदेवा सदामा तत्रतरा सर्वं यज्ञ सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अमृतं कृष्णं नारायणं कृष्णपावनं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सुखदेव भगवान की श्री राजा परीक्षित महाराज की जय 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 श्री राधेश नम पार्वती पते शिव हर हर महादेव चला तर मग आता कथा समाप्त झाली, आरती झाली. मग आज आता प्रसाद वाटपला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कथेचा प्रसाद घेतलं तरच कथा संपन्न होते. प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही घरी जाऊ नये.
महाप्रसाद आणि कथेचा प्रसाद हे दोन्हीही सर्वांनी घ्यावे ही नम्र विनंती आहे. बघा मंडळी, किती पब्लिक जमलेली आहे. खरंच आज अतिशय सुंदर अशी कथा महाराजांनी सांगितलेली आहे. संसार, परमार्थ ह्या सर्व गोष्टीवरती, सुख शांती कशात आहे, काय केलं पाहिजे. संसार हा करावा लागत नाही, तो आपोआप होतो. पण परमार्थ हा करावा लागतो. याचं ज्ञान, गूढ ज्ञान महाराजांनी खूप सुंदर आणि सुंदर समजावलेलं आहे आजच्या कथेमध्ये. तर कथा झाली, प्रसाद घेतला कथेचा प्रसाद घेतल्याच्या नंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. दररोज जेवढे पब्लिक येतील तेवढ्याला महाप्रसाद खाऊ घातल्याशिवाय आम्ही काही पाठवत नाही. अशा प्रकारे आज ना मिष्टान्नाचं भोजन होतं. मिष्टान्न म्हणजे कोणतं माहिती आहे का? आज दही, धपाटे, छोले, भात, वरण, चपाती अशा प्रकारचे जेवण होते.